असे दाखवते का सुपारीचा एक खांडे खात नाही ना चहाचा एक घुटे पेत नाही असे दाखवते राजा. मग पाहिलं तर मग ते त्याचा पुरा सत्यानाशच राहते एकदाचं लग्न झाल्यावर. तर पहा ना, माझी बहीण सांगते ना 1 रुपया घरी आणून नाही टाकत म्हणते, नुसतं तिच्या भरोशावर चालू आहेत. हे कशी रोजंदारीला जाते तर तिच्या भरोशावर चालू आहे कसं तरी घर. हा मस्त आहेत खाऊस आहे ना, दन दारू पेते दन नाही घरी येऊन खाते. हो ऐकता का की आज ढोसून आले सांगतो तुमच्या सोबत बोलत नाही बरं मी. तुले कवाय मी पिऊनच दिसतो का? एक परी पाणी नाही पिसावून पण ते ढोसून येतात तुम्ही, मला माहितच आहे ना. होयच का नाही, आता का रोजच पिऊन येणार का मी? तुमचं का सांगता येते, तुम्हाला ढोसल्याशिवाय काही गमतच नाही ना. काय बापान 5 लाख रुपये हुंडा दिला तेव्हाचा दडकवला तो 5 लाख रुपये हुंडा, आतापर्यंत तेच टिकू राहायला वाटते, त्याचेच तर पिऊ राहिले तुम्ही दारू. होयच का नाही, नसते तू हुंड्या फुंड्याचा नको कडवा मला, मग राग येईन, मग मी मारून फारून देईन तर मग तू बोंबलशी ना ग. तवा दिले का 5 लाख रुपये का माझ्या जन्माला पुरणार आहे का? त्याने एवढूशे 5 लाख रुपये पुरते तरी का आता? त्यानं दिले तेवढे तर उपकार माना का ते विसरता आता? अशी त्या बापानं पूर्ण जमीन दिली मानावर करून, अशी करून राहिली तू. त्यानं माहित आहे ना कोणीच लग्न करायला तयार नव्हतं ना, बरं झालं मी भेटली. मी हो म्हणलं म्हणून बरं झालं, नाही तर राहिले असते ना असेच अशा मारत. नाही तू नसते भेटलीत माझ्या लग्नच नसतं होत, असं राहिलो असतो मी. कोण पाहिजे तू म्हशीवानी, कोण करत होत तुझ्यासोबत लग्न? ते बरं झालं मी केलं म्हणून. जास्त बोलू नका का तुम्ही हा माझ्या तोंडा गिंडाबद्दल. जाईन मी माया मायरी सांग मग तुकडे मोडे तिथं. जाणं मी माया पाहून घेतो, जा चालली जा तू. अशा कोड्या धमक्याला मी नाही भेट. हो द्या ना, माहिती आहे ना मागच्या वेळेस गेली होती तर पाहिला होत मागाल ते मग पळत. ते ना मी मागचं काढतो का, मागचं भक्कम आहे पण मी काढतो का काही? आता चुप राही ना, आता झालं असं ना. नाही मी जातोच मायरी मायावाला, आता लावतो माझ्या भावाला फोन, जातोच आता मी माया मायरी. मग येऊ नका माया माग. हो नाही यात निघ लवकर. बोल बाई काय म्हणतं, कसा काय गेला फोन? नाही म्हणलं मी गावाला येतो, म्हणलं घ्यायला येतं का कसं, मग मी शिव सांग. अरे काऊन एवढं गरम याच्यात बोलताय? काही झालं का जवळ बापूसून तेवाला? नाही नाही काहीच झालं नाही, येऊ नाही शकत का मी माया मायरी? ये ना बा, तुला कोण नाही म्हणलं, ये ना तू घर आहे. येऊ का सांग आता, घ्यायला येऊ का सांग? पाहिले तुला काम की मसन हे आहे ना रिकामा माणूस आमचा, यालाच घेऊन येतो. फक्त येऊ राहिली म्हणून सांगायला फोन केलता तुले. बरोबर ये ना बाई, ये बाई बापूले आणते का सोबतच मग? ना हे रिकामीच राहते ना इकडे तिकडे हिंडत, आणतो नाही यायले पण. बरोबर या 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 मग सोडून दे जा मग मला तेवढं. आणि तुम्ही चुपचाप वापिस चालले याचा पण राहसान तिकडे भाकरी मोडत. आता कोण म्हणले येऊन मागतं, कोण बोलवलं कोण नाही ते भावले, नाही तर जाच असतो तूनच. लग्नात तेवढी गाडी दिली म्हणलं का, ते का तुमच्यासाठी दिली का हिंडाली इकडे तिकडे? चुपचाप नेऊन सोडा मला. मी म्हणतो तुला 3-3 जायचं कामच काय? ते मला काय सांगू नका, तुम्ही नेऊन सोडा मला चुपचाप. तोच ना माया बगर किती दिवस राहतात, मग एक दिवस नाही भागन म्हणलं तुमचा. असं म्हणजे तू माया भागन का नाही भागन याच्यासाठी चालली का? म्हणजे पाहासाठी मायावाला? हो पाहतोच ना किती दिवस राहतात, तेच पाहतच आहे मला आता. कर तयारी पटकन, आत्ता नेऊन सोडतो तुले. चल चल, मला तर बरंच होते हिच्या संग, मग मी पण आता एकच नंबर जमते हिच्या सोबत, तर मी पण राहतो मग तिकडंच चांगला 8-15 दिवस. मी काय येतो इकडं अगाऊ काम करायला. जमलं कडे मायावाला, जमलं जमलं. बम खाणं पिणं बम ऐश करणं तिकडं, मस्त मजाच मजा. तर काय म्हणतं मारती, बहिणीचा फोन वाटते आता आली असं आठवण, तर येतो म्हणे गावाला आता इकडं. त्या बहिणीला खूपच तुझी आठवण येते राजा. तुमच्या बहिणीला तर एक फोन करायला फुरसत नाही. तर बहीण येते म्हणल्यावर तर जवळ येणारच असं ना. जवायला घेऊन येत आहे तेच वाटते, मड्डू चकली जवायला कसा. गावात आला तर सुद्धा राहतही नाही ना, निस्तात दांगोळ करते. पायजो मारती त्या जाऊजी माहिती आहे मग कसं आहे. गावात आला तर का करते माहिती आहे तुले? राहते त्या भट्टीकडे धावते. मग पायजो बाबा लक्ष द्यायचो. का करावं शांताराम भाऊ, आता देऊन पस्तावत पण आता जाऊ द्या, का करता. जर असं जर माहित असतं तर निवळ मड्डे आहे म्हणून त्या घोबड तोंड्याला दिलीच काही असते मी ना माझी बहीण. कसं आहे ना, असे दाखवते का सुपारीचा एक खांडे खात नाही ना चहाचा एक घुटे पेत नाही असे दाखवते राजा. मग पाहिलं तर मग ते त्याचा पुरा सत्यानाशच राहते एकदाचं लग्न झाल्यावर. तर पहा ना, माझी बहीण सांगते ना 1 रुपया घरी आणून नाही टाकत म्हणते, नुसतं तिच्या भरोशावर चालू आहेत. हे कशी रोजंदारीला जाते तिच्या भरोशावर चालू आहे कसं तरी घर. हा मस्त आहेत खाऊस आहे ना, दन दारू पेते दन नाही घरी येऊन खाते. आणि शांताराम भाऊ काहीतरी शक्कल लढवा, याला कशी दानाचं सांगा. मी तजलोन राजा आला का इकडे 7-8 15-15 दिवस राहते ना, का यालेच पोचत राहू का? करतो याच्यावर विचार मी काहीतरी, देवीत असले सोबत घेऊन पाहतो आता, काहीतरी करावंच लागेल ना याच्यावर. आला का तो स्वतःचा पेतेस पण गावातले लोक बिघडवते ना, मार जसं घेऊन जाते मग भट्टीवर तो ना. मग गावात आला का अगोदर धंगडे ते करते ना, लोकांचे बोलणं मग आम्हाला खा लागते. यावेळेस त्याला घ्यास फाईलवर, त्याच्याशिवाय काही जमणार नाही. बरोबर त्या बुड्याला भेटतो मी, देवीदासला भेटतो, का करायचं पाहतो सध्या याचा. पण राजा तजलो ना आता मी, भकम तजलो आता याच्या पाय. तसं मारतीचं जावं येत आहे का? परम्याला सांगाच लागेल मग, पटकन सांगून द्या त्याला. अजय केश ऐकतच होतं माहिती आहे ना. मग परम्याने हे 2-3 जण मग तुझ्या जवळ आला का मावलच करायला पाहिजे मग कवाय पण. यावेळेस तर यायला करू द्या ना अगाऊपणा, यायला देऊन बत्ती. बरं घरी सांगून येतो मी संदीप, एवढं दुकान तू सांभाळून घे. ठीक आहे मारती भाऊ. चला शांताराम भाऊ, मी घरी सांगून देतो, तुम्ही बोलून घ्या बाबासोबत. चल मग चल. परमत भाऊ गोष्ट माहित झाली का नाही? कायची गोष्ट मला तर काही माहित नाही बा. मला वाटलं लागला असेल तुम्हाला पता. तुम्हाला गावातली सबनच गोष्टी माहित राहते ना. जवळ येतात म्हणलं मारतीचा जवळ
अरे मारतीच जावय, अरे हुड, तू जर आला असता तो पहिले मला फोन करते, मग मारतील करते. आता चालून त्याच्या दुकानातून गोष्टी ऐकून शांतारामनं तो गोष्टी करत होता ना. तसं म्हणतं का आत्ता लावतो त्याला फोन. लावानं कसं आपली 8-15 दिवसाची सोय जमून जाते, मग खर्च पूर्ण त्याचा, मजा आपली. कोण रजा, तो आला गेला तर आपला पूर्ण 8-15 दिवस मावलच राहते. एक मिनिट, आत्ता लावतो त्याला फोन. लावा. अरे का जावय बुवा, माहित नाही तुम्ही गावात येऊ राहिले म्हणते ना, आम्हाला फोन नाही करत, असं बरोबर नाही पण तुमचं. हो राजा, लावतो म्हणलं ना, लक्षातच नाही राहील तुम्हाला फोन लावायचा. कसं आहे, तुम्हाला काय सांगा लागते, आपले 1-1.5 महिन्यातून एक चक्कर राहतेच ना तिकडं. हो, तो काही विषय नाही म्हणा, तुमची चक्कर तर राहतेच हो, पण आता कसं येत्याने जर असं घेऊन जा आपलं थोडंसं चकना वाकना, एवढाच आपला माहोल होऊन जाते. मग ते आणल्याशिवाय आपलं काय गमते का हो त्या गावात. ते असते म्हणून तर आपला माहोल असते, तुम्ही की मी आहे म्हणून, बाकी काय आहे. बरं या मग, राहतो आम्ही तयारीतच. बस 1-1.5 तासात तुमच्या गावात. कामने आणतो म्हणे का मग. त्याच्या बगर तो येत ना रे आपल्या गावात. कसं प्रमोद भाऊ, यावेळेस आपला माहोल झालाच पाहिजे ना, आपलं हुकवलं ना ते शांताराम न. 31st मावले आपल्याला बोलवलंच कुठे त्यांनी, मस्त एकटे गेले ना, आपल्याला नावाने गोष्ट नाही काढली आपली, म्हणजे आपली इज्जत आहे का नाही काही गावात. जाऊ दे, तशा छोट्या मोठ्या पार्टीमध्ये आपण बसतही नाही, आता करून दांगोड चांगला माहोल करून येऊ तर दे याच्या जेवायला मारतीच्या. पाहिजे प्रमोद भाऊ, जरासं कसं ते मारतीन ते शांताराम गोष्टी करत होते, मी ऐकलं. बस आता यावेळेस काहीतरी करायचं आहे म्हणे याचं. फुल जावायच्या डावात आहे आणि 2-3 जण. जाऊ दे त्याला फिल्डिंग, काय मी का कमी आहो करायच्या, मला प्रमोद म्हणते ना मग. तो तर काही विशेष नाही हो, तुम्हाला तोड तरी आहे का गावात. मारतीच्या घराकडून जातो बरं थोडंसं, का गोष्टी आहे तर मला सांगतो जरासा, म्हणजे तेवढंच मी फिल्डिंग लावतो आपली. तसं म्हणता का जातो ना मग.